Hello students, now we are going to learn about the Coromandel Features English workshop. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपण कालच्या व्हिडिओमध्ये कोरोमंडल फिशर्स ही कविता आणि या कवितेवरचे आपण बरेचसे अर्थ, त्याचा स्टँझा वाईज अर्थ आपण बघितलेला आहे. ही कविता जी आहे ही सरोजिनी नायडू यांनी लिहिलेली आहे. या कवितेमध्ये आपण जर बऱ्याच गोष्टी बघितल्या तर त्या सरोजिनी नायडू यांनी अत्यंत प्रभावीपणे वेगवेगळ्या पद्धतीचे शब्द किंवा फिशर्स म्हणजे कोळी जे लोक असतात ते मासेमारीसाठी समुद्रावर जात असतात आणि आपले हे जे मासेमारी करणारे बांधव आहेत यांचा समुद्रावर केवढा नितांत असा त्यांचा विश्वास आहे हे आपल्याला त्यांच्या वागण्यातून, बोलण्यातून आणि नेहमी समुद्राला ते कृतज्ञता व्यक्त करून ते करत असतात. तर सरोजिनी नायडू यांनी पहाटे समुद्रात जे मासेमारीसाठी गेलेले आपले बांधव आहेत, मच्छीमार, यांना उद्देशून ही कविता लिहिलेली आहे. त्याबद्दल आपण काल कडव्यानुसार आपण त्याचा काल अर्थ बघितला. आता आपण बघणार आहोत तो म्हणजे इंग्लिश वर्कशॉप. या इंग्लिश वर्कशॉपमध्ये आपल्याला सुरुवातीला त्यांनी विचारलेलं आहे की आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. तर हाऊ मेनी स्टांझाज आर देअर इन द पोएम. आता पोएममध्ये किती कडवे आहेत असं ते आपल्याला विचारतात. तर अर्थातच आपण पाहिलेले 3 कडवे आहेत. हाऊ मेनी स्टांझाज आर देअर इन द पोएम. देअर आर 3 स्टांझाज इन द पोएम. बी क्वेश्चन, हाऊ मेनी लाईन्स आर देअर इन द पोएम. आता जर अशा आपण लाईन्स मोजल्या तर व्हेन वी काउंट लाईन्स ऑफ द पोएम देअर आर 12 लाईन्स इन द पोएम. सी क्वेश्चन, लिस्ट द रायमिंग वर्ड्स इन इच स्टांझा. प्रत्येक स्टांझामधला आपल्याला रायमिंग वर्ड्स आपल्याला शोधून काढायचे आहेत. तर ते सोपं आहे अर्थातच. पहिल्या याच्यामध्ये लाईट, नाईट, फ्री, सी असे 2 पेयर्स आहेत. सेकंड स्टांझामध्ये कॉल, ऑल अँड ड्राईव्ज, लाईव्ज हे 2 आहेत. आणि थर्ड स्टांझामध्ये ग्रोफ, लव्ह अँड ग्ली, सी असे हे 2 पेयर्स आहेत जे रायमिंग वर्ड्स म्हणून आपण लिहिणार आहोत. Now in the second activity of the English workshop, you know that many poems have rhyming words rhyming words or rhymes at the end of the line in each stanza. The pattern of rhyming is usually shown with the help of the small letters such as A, B, C, etc. This pattern of rhyme is known as the rhyme scheme. The rhyme scheme of each stanza in this poem is A, B, B. Verify. So how can you verify? So we can see here the Rise brothers, the wakening skies pray to the morning light. आता इथं लाईट आलेला आहे. आपण त्या लाईटला काय करूया, ए असं म्हणूया. इथं आपण त्याला ए असं जर आपण त्याला पॉइंट आउट केलं समजा, तर नाईटला आपण एच म्हणणार, कारण लाईट आणि नाईट हे सारखे आलेले आहेत. मग लाईट नाईट सारखं फ्री नाही आला म्हणून त्याला आपण बी हे देणार आहोत, त्याला पॅटर्न देणार आहोत बी. आणि मग फ्रीसारखं सी आहे म्हणून बी, म्हणजे ए ए बी बी अशा पद्धतीने कॉल आणि ऑल हे पण तसेच येतील. सेकंड स्टांझाला ए ए बी बी अशा पद्धतीने हा जो पूर्ण पॅटर्न आहे किंवा हा जो स्कीम आहे रायमिंग स्कीम ही ए ए बी बी प्रमाणेच येणार. तर रायमिंग स्कीम ऑफ दिस स्टांझाज ऑर द पोएम इज ए ए बी बी. हा झाला आपला सेकंड ॲक्टिव्हिटीज. नाव द थर्ड ॲक्टिव्हिटी, what do the following expressions refer to? Write in a word or phrase. What do the following expressions refer to? Write in a word or phrase. Now here, leaping wealth of the tide.
सो व्हॉट इज द लिपिंग वेल्थ ऑफ द टाईड, याचा अर्थ आपल्याला इथं सांगायचा आहे. तर याचा अर्थ जो आहे, या एक्सप्रेशनचा जो अर्थ आहे तो आहे फिश, FISH, फिश. किंग्स ऑफ सी म्हणजे समुद्राचे राजे कोण आहेत, तर अर्थातच फिशरमॅन. तर आपण इथे फिशरमॅन लिहिणार आहोत. ॲट द फॉल ऑफ द सन, आता इथे ॲट द फॉल ऑफ द सन म्हणजे थोडक्यात सूर्य मावळतीचा वेळ किंवा सूर्य मावळतीला असताना. तर इथे जो शब्द आला आहे तो आहे ॲट द सनसेट. अँड द एज ऑफ द व्हर्ज असं म्हटलेलं आहे. द एज ऑफ द व्हर्ज म्हणजेच होरायझन. तर क्षितिज, जिथे समुद्राचं पाणी आणि आकाश आपल्याला एकत्र जुळलेलं दिसतं असा जो भाग त्याला आपण होरायझन म्हणतो. तर तो होरायझन इथे तो कोणत्या शब्दामध्ये आलेला आहे, द एज ऑफ द वर्ज. त्याला मिनिंग आहेत किंवा त्याचं एक्सप्रेशन मिनिंग आहे होरायझन. तर ही झाली आपली थर्ड ॲक्टिव्हिटी. नाऊ इन द फोर्थ, मॅच द फॉलोइंग. मॅच द फॉलोइंग: द विंड, द डॉन, सी, cloud and waves. These are the words where we have to match with the other sides, which have the brother, comrades, mother, child, mother holding her child. These are the words which match to the this side. So A, the wind. Here the wind is just like a child, so A is matching with the fourth number, child. Dawn, DOWN, dawn. Here dawn means here comrades. C means here mother. Cloud, cloud is brother. And waves are waves are comrades, and dawn is mother holding her child. So these are the words which are matching to the wind is child, dawn mother holding her child, sea mother, cloud brother, and waves are comrades. So these are all the matching words here. Now let's see, find and write the lines in the poem. Find and write the lines in the poem that refer to. Now these are the words here given to the, we have to refer the meanings of these lines. Let's see. Early morning. Here early morning means here the refers to the first line of the poem. Rise brother rise, the wakening skies pray to the morning light. This is the line which refer to this meaning. Now evening, this is the word evening. Here the line is, what though we toss the fall of the sun, where the hand of the sea drives. This line is referred to the evening. And third one, full moonlight. And now the full moonlight म्हणजे त्याला आपण पौर्णिमेची प्रकाश म्हणतो. तर पौर्णिमेचा प्रकाश असलेली अशी कोणती ओळ आहे कवितेमध्ये, तर ती आपण बघणार आहोत. अँड स्वीट आर द सँड्स ॲट द फुल ओ द मून, विथ द साऊंड ऑफ द व्हॉइसेस वी लव्ह. ही ओळ जी आहे, ही ओळ याच्यामध्ये अशा पद्धतीचा रेफर या लाईनमध्ये या पद्धतीने या अर्थाने ते रेफर झालेले आहे, जी आपण शोधून काढलेली आहे. तर ही झाली पाचवी ॲक्टिव्हिटी. नाऊ द ॲक्टिव्हिटी नंबर 6. ॲक्टिव्हिटी नंबर 6 इज द राईट द लाईन्स दॅट शो दॅट द फिशरमेन आर नॉट अफ्रेड ऑफ द सी ऑर ऑफ ड्राउनिंग. याचा अर्थ असा होतो की अशी कोणती कवितेमधील ओळ आहे ज्याच्यामध्ये जे मासे पकडायला गेलेले मच्छीमार आहेत ते अजिबात समुद्राला घाबरत नाहीत किंवा समुद्रामध्ये बुडण्याची त्यांना अजिबात भीती वाटत नाही. तर अशी कोणत्या लाईनीमध्ये आपल्याला असं दिसून येतं की या पद्धतीचा अर्थ किंवा या कोळी लोकांना अजिबात भीती वाटत
नाही. तर ती ती ओळ कोणती आहे बघा कवितेमधली, तर ती ओळ आहे, ही हू होल्ड्स द स्टॉर्म बाय द हेअर विल हाईड इन हिज ब्रेस्ट अवर लाईव्स. तर ही जी ओळ आहे सेकंड स्टँझामधली, सगळ्यांना माहिती सेकंड स्टँझामधली सगळ्यात लास्ट जी ओळ आहे ती आहे ही, जी या पद्धतीचा अर्थ त्या ओळीमध्ये दिलेला आहे. अँड नाव द 7 number, activity number 7 here. In the last stanza, 2 lines refer to a landscapes, and 2 lines refer to the seascape. Which are they? Copy them from the poem correctly. आता आपल्याला असा टेबलच दिलेला आहे त्यांनी की लँडस्केप आणि सीस्केप. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे की कवितेच्या ज्या शेवटच्या कडव्यामध्ये जे 2 ओळी दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये भूप्रदेशाचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. त्या 2 ओळीमध्ये एक समुद्री प्रदेशाचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. एक आहे भूप्रदेशाचा आणि एक आहे समुद्र प्रदेशाचा. तर कोणत्या त्या ओळी आहेत त्या बिनचूक आपल्याला इथं लिहायच्या आहेत. तर त्या बिनचूक कुठे लिहिणार आहोत, तर आपण त्यांच्या त्या खात्यामध्ये लिहिणार आहोत. मग लँडस्केपमध्ये कोणत्या 2 ओळी येणार आहेत, तर लँडस्केपमध्ये येणार आहेत बघा, स्वीट इज द शेप ऑफ द कोकोनट ग्लेड अँड द सेंट ऑफ द मँगो ग्रोव्ह. आणि अँड द स्वीट आर, तिची ओळ आहे, अँड स्वीट आर द सँड्स ॲट द ओ फुल मून विथ द साऊंड ऑफ द व्हॉइसेस वी लव्ह. तर ह्या ज्या 2 ओळी आहे या लँडस्केपसाठी येतील. आणि सीस्केपसाठी कोणत्या येतील, तर बघा, बट स्वीटर ओ ब्रदर्स द किस ऑफ द स्प्रे अँड द डान्स ऑफ द वाईल्ड फोम्स ग्ली. हे सीस्केपसाठी येतील. आणि शेवटची जी लाईन आहे, रो ब्रदर्स रो टू द एज ऑफ द वर्ज वेअर द लो स्काय मेट्स विथ द सी. मी तुम्हाला सांगितलं की एज ऑफ द वर्ब्स म्हणजे होरायझन, म्हणजे तिथे आपण क्षितिज मिळतो. तर पाण्यामध्ये ते जात असताना त्यांना ते क्षितिज जिथे आहे तिथपर्यंत त्यांना जायचं आहे, असं म्हणून त्यांनी ती जी सीस्केप आहे म्हणजे समुद्र प्रदेशाचा जो उल्लेख केला आहे किंवा वर्णन केलेलं आहे ते आपल्याला इथं दिसत आहे. आणि वरची पण जी ओळ आहे ती आपल्याला दिसते आहे की समुद्रामधून जात असताना त्या लाटांच्यावरचा जो फेस आहे किंवा ते तुषार आहेत ते त्यांच्या चेहऱ्यांवर उडतात आहेत. आणि ते चेहऱ्यांचं ते जे तुषार आहेत, ते जे थेंब आहेत समुद्राच्या पाण्याचे, ते काही त्यांच्या गालांचं चुंबन घेतात आहेत. अशा पद्धतीचं जे वर्णन आहे ते आपल्याला इथं दिसत आहे. अशा पद्धतीने लँडस्केप आणि सीस्केप याची जी वर्णन करणाऱ्या ज्या लाईन्स आहेत त्या आपण इथं लिहिलेल्या आहेत. आता पुढचं जे आपण बघणार आहोत बघा, युझिंग द इंटरनेट फाइंड फोटोग्राफ्स और पिक्चर्स ऑफ लँडस्केप और सीस्केप्स टू इलिस्ट्रेट द इमेजेस यूज्ड इन द पोएम. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, जसं आपण समुद्रकिनाऱ्यांवरचे जे वेगवेगळे पिक्चर्स आहेत किंवा चित्र आहेत किंवा फोटोग्राफ्स आहेत ते जर आपल्याजवळ असतील तर त्या ज्या इमेजेस असतात लँडस्केपच्या आणि सीस्केप्सच्या, त्या काय करायच्या आहेत, तर त्या आपल्याला इल्युस्ट्रेट करायच्या आहेत. इल्युस्ट्रेट म्हणजे थोडक्यात आपल्याला त्या छानपैकी दाखवायच्या आहेत किंवा आपल्याला त्याचं वर्णन करायचं आहे. की तुम्ही इंटरनेटवरनं हे फोटो सगळे सर्च करा सीस्केपचे आणि लँडस्केपचे, आणि त्याच्या जे इमेजेस आहेत त्या आपल्या पोएममध्ये यूज करा. आणि त्याचं तुम्हाला जर वर्णन करता आलं, जसं सरोजिनी नायडूंनी केलेलं आहे, कवयित्री सरोजिनी नायडूंनी, तसं तुम्हाला ते करता येतं का, तर त्यांनी तुम्हाला ही एक असाइनमेंट सांगितलेली आहे. आणि जो 9वी जी असाइनमेंट आहे ती बघा, सिलेक्ट अ फ्यू लाईन्स फ्रॉम युअर फेवरेट नेचर पोएम इन युअर मदर टंग अँड ट्रान्सलेट देम इन टू इंग्लिश. म्हणजे तुम्हाला जी कविता आवडते तुमच्या मातृभाषेमधली ती तुम्ही निवडा आणि तिला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करा. पण ती कविता मात्र निसर्गावरची कविता असायला पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ समजा आपण बहिणाबाईंची कविता घेतली तर त्यांच्या कविता ज्या आहेत त्या संसारामधलं सत्य पण सांगणारे आहे, पण त्यांचं निसर्गामधलं वर्णन पण खूप अफाट आहे. की त्या निसर्गामधल्या पक्ष्यांचं, झाडांचं,
सगळ्यांचं वर्णन तुम्ही जर त्यांच्या कविता जर आपण वाचल्या तर आपल्याला दिसून येतं. म्हणजे त्या म्हणतात की खोपामध्ये खोपा सुगरणीचा गं बाई. तर तसं खोप्यामध्ये खोपा जो असतो तो कसा सुगरणीचा घर बांधण्याचं तिचं जे एक विशिष्ट बांधण्याची कला आहे, कुसर आहे, तशी कलाकुसर ही घरातली बाई पण करत असते असं त्यांच्या कवितेमध्ये वर्णन आहे. तर ते निसर्गाशी निगडीत असं त्यांचं वर्णन त्यांनी कवितेमध्ये केलेलं आहे. तर बहिणाबाईंच्या कविता आहेत ज्या कदाचित तुम्हाला आवडतील, त्या तुम्ही सर्च करा आणि त्याला जर तुम्हाला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करता आलं तर करा. दुसरं श्रावण मासी म्हणजे बालकवींच्या पण खूप साऱ्या कविता आहेत ज्या निसर्गाशी निगडीत आहेत, संबंधित आहेत. असे पुष्कळ कवी आहेत आपल्या मराठीमध्ये ज्यांनी निसर्गाशी अनुरूप अशा कविता, निसर्गाचं वर्णन केलेल्या अशा कविता लिहिलेल्या आहेत. तर त्या आपण घेऊन इथं लिहू शकतो आपल्या भाषेमध्ये आणि त्यांना ट्रान्सलेट करण्याचा प्रयत्न करू शकतो. कारण आपल्याला आहेच, आपली मेथड आहे आपल्याला मराठीमधून इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करण्याचा. आपल्याला शेवटचा एक प्रश्न असतो, प्रश्न 7वा. तर या निमित्ताने आपल्याला ट्रान्सलेशनची छानपैकी सवय लागेल आणि आपल्याला ते करण्याचा एक छंद पण कदाचित या निमित्ताने जुळेल असं वाटतं. म्हणून आपण सगळ्यांनी या 9व्या जो ॲक्टिव्हिटी दिलेली आहे त्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपण काम करूया. आणि ही ॲक्टिव्हिटी तुम्ही तुमच्या वहीच्या पानावर लिहून ठेवायची आहे. वहीच्या पानांवर जर तुम्ही ती लिहिली तर तुम्हाला ती जास्त लवकर लक्षात राहील आणि तुम्हाला तुमचे स्वतःचे जे ओपिनियन्स बेस्ड काही प्रश्न असतात ते तुम्हाला सहज सोडवता येतील. तर अशा पद्धतीने आपण ही जी पोएम आहे कोरोमंडल फिशर्स ही आपण पूर्ण केलेली आहे. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा भाग घेणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.